जन्मपत्रिका पाहू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण साईबाबांची एक नवीन कथा पाहूयात. मुंबईमध्ये वांद्रे उपनगरामध्ये रघुनाथराव तेंडुलकर नावाचे एक सद्ग्रस्त राहत होते. ते बाबांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी बाबांवर कवनेही केली होती. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्री असून त्यांच्या मुलाचे नाव बाबू होते. तो वैद्यकीय परीक्षेला बसला होता आणि रात्रंदिवस अभ्यास करून त्याला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी त्याने एका ज्योतिषाला विचारले की मी परीक्षेत पास होईल का? असे विचारला असता तो ज्योतिषी म्हणाला, यावर्षी काही तुमची ग्रहदशा बरोबर नाही, म्हणून तुम्ही कितीही जरी अभ्यास केला तरी तुम्हाला फळ मिळणार नाही. पुढील वर्षी तुमचे ग्रहमान चांगले आहेत, म्हणून पुढील वर्षीच तुम्ही अभ्यास करून परीक्षा द्या. ते ऐकून बाबूवर व्हायचा तोच परिणाम झाला. तो घाबरला आणि यावर्षी यश मिळणार नाही तर अभ्यास तरी कशाला करायचा, असा त्याने विचार सुरू केला. पण बाबूचे विचार त्याच्या आईला पटले नाहीत. ती साईबाबांकडे आली आणि तिने साईबाबांना विचारले. शिर्डीला ती आली व मुलाविषयी तिने सगळा वृत्तांत सांगून म्हणाली, बाबा, मुलाने अभ्यास तर पुष्कळ केला आहे, पण एका ज्योतिषावर विश्वास ठेवून तो यंदा योग नाही असे म्हणून परीक्षेला बसणार नाही म्हणतो. तरी आम्ही काय करावे? तेव्हा बाबा म्हणाले, त्याला तू म्हणावं तू जन्मपत्रिका पाहू नकोस आणि समुद्रिकावरही विसंबू नको. तुझा अभ्यास तू पूर्वीप्रमाणे चालू ठेव आणि स्वस्थ मनाने परीक्षा दे. यावेळी त्याला नक्कीच यश येईल. बाबांच्या मुखातून बाहेर पडलेल्या या आशीर्वादाने तेंडुलकरांच्या पत्नीचे मनावरचे दडपण नाहीसे झाले आणि ती बाबांना नमस्कार करून मुंबईस परतली. आपल्या मुलाला तिने बाबांचा निरोप सांगितला. बाबांचा निरोप ऐकून त्यालाही मोठा आनंद झाला. तो पुन्हा मन लावून अभ्यास करू लागला आणि लेखी परीक्षेच्या वेळी त्याने बरोबर उत्तरं लिहिली असून सुद्धा केवळ त्याच्या आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे त्याचा धीर सुटला. तोंडी परीक्षेला तो बसेना. परीक्षेला आरंभ झाला तरी पहिल्या दिवशी तो गेलाच नाही. दुसऱ्या दिवशी तेंडुलकरांचे एक मित्र त्यांना भेटावयास आले असताना बाबू नुकताच जेवायला बसला होता. त्याला पाहून ते म्हणाले, अरे बाबू, तू काल आला नाहीस परीक्षेला? परीक्षकाने मला मुद्दाम पाठविले आहे. कालच्या तुझ्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी मला विचारले असता मी त्यांना तो लेखी परीक्षेत नापास झाला असेल असा विचार करून आला नसावा असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अरे, घाबरण्याचं काही कारण नाही. तो चांगल्या गुणांनी पास झालेला आहे. आणि त्या स्नेहांच्या मुखातून ही आनंददायक वार्ता कळताच बाबूने श्री बाबांचा धावा केला आणि क्षणाचीही उसंत न घेता तोंडी परीक्षेसाठी निघाला. तेथे त्याने आत्मविश्वासाने तोंडी परीक्षा दिली व यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागला आणि बाबांच्या कृपेने बाबू उत्तम रीतीने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आपण ज्योतिषावर कधीच विश्वास ठेवू नये, कारण जन्मपत्रिकेवरून सर्वच गोष्टी खऱ्या होत नसतात. त्यासाठी परमेश्वरावरच विश्वास ठेवून आपण आपले कर्म प्रामाणिकपणे कष्ट करून यश मिळवावे. म्हणूनच म्हणतात, प्रयत्नांती परमेश्वर. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा ही नम्र विनंती.